हे विश्व अनंत गोष्टींनी भरलं आहे. अनेक घटना इथे होतात, अनेक प्रसंग इथे घडतात, अनेक व्यक्ती इथे आहेत. परंतु काही ठराविकच गोष्टी, घटना, प्रसंग किंवा व्यक्ती काहीतरी आदर्श ठेवून जातात. नमस्कार श्रोते हो, मी आकाश मोहिते, MIT COE पुणेचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतोय, आजच्या जगात आदर्शांची आवश्यकता. आजच्या जगात आदर्शांची आवश्यकता हा विषय मांडताना आदर्श म्हणजे नक्की काय, आपल्याला आदर्शांची गरज का असते, आजच्या जगात आदर्शांची गरज काय, आदर्श घेण्याची व बनण्याची गरज, आपल्याकडे आदर्शांची कमतरता आहे का, कोणकोणत्या गोष्टी आदर्श ठरू शकतात, या मुद्द्यांबाबत मी माझ्या अल्पमतीप्रमाणे अल्पसा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आदर्श म्हणजे नक्की काय? एखादी गोष्ट किंवा व्यक्ती तिच्याकडे असणाऱ्या विविध गुणांच्या जोरावर जर एखाद्या समाजाला किंवा व्यक्तीला एक उमेद किंवा आशा देत असेल तर ती गोष्ट किंवा व्यक्ती आदर्श आहे असे आपण म्हणतो. मला ह्या व्यक्तीसारखे बनण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे त्या व्यक्तीबाबत माझ्या मनात आदर्शाची भावना तयार झाली असं होईल. प्रत्येकाचे आदर्श वेगवेगळे असू शकतात, बऱ्याचदा सारखे असू शकतात. व्यक्तींबरोबरच घटना, प्रसंग, लेख, कविता, पुस्तके, निसर्ग इत्यादी बाबी बऱ्याचदा आदर्श ठरतात. एक आपल्या जवळपासची एखादी व्यक्ती जिच्यासारखे कार्य करण्याची आपली इच्छा आहे, एक आपल्या कार्यक्षेत्रातील व्यक्ती जिने आपल्या कार्यक्षेत्रात काहीतरी करून दाखवले आहे, आणि एक अशी व्यक्ती जी आपली प्रेरणा आणि उमेद आहे आणि जिच्याबाबत आपल्याला सर्वात जास्त आदर आणि अभिमान वाटतो. अशी तीन आदर्शांची संकल्पना बऱ्याचदा सांगितली जाते, बऱ्याचदा मांडली जाते. मग प्रश्न पडतो की आदर्शांची गरज का असते? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. परंतु त्याचबरोबर प्रत्येक यशस्वी स्त्री आणि पुरुषाच्या पुढं कुणीतरी आदर्श हे नक्कीच असतं. आग लावून जळपोळ करताना दिवाळीतला दिवा आठवा, वाहने जाळताना स्वतःची पहिली वहिली सायकल आठवा, दगडफेकीसाठी दगड उचलताना संथ पाण्यात टाकलेला खडा आठवा, दुसऱ्याचे पैसे चोरी करताना घरच्यांनी पाठवलेला पॉकेट मनी आठवा, दुसऱ्याच्या पोटावर पाय देण्याआधी स्वतःला कडाडून लागलेली भूक आठवा, जीवनाच्या काळोखात फसल्यासारखे वाटल्यावर आदर्शांचा तेजोमय जीवन प्रवास आठवा, जीवनाच्या काळोखात फसल्यासारखे वाटल्यावर आदर्शांचा तेजोमय जीवन प्रवास आठवा. प्रतिकूल परिस्थितीशी सामना कसा करायचा हे शिकण्यासाठी आपल्याला आदर्शांची गरज आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं हे शिकण्यासाठी आपल्याला आदर्शांची गरज आहे. ध्येय प्राप्तीच्या वाटचालीसाठी आपल्याला आदर्शांची गरज आहे. ध्येय प्राप्ती नंतरच्या वाटचालीसाठीही आपल्याला आदर्शाची गरज आहे. एकंदरीतच जीवनाच्या जीवन प्रवासात कुणीतरी वाट सरूची म्हणजे आदर्शाची गरज ही नक्कीच आहे. आजच्या जगात आदर्शांची आवश्यकता काय? सध्याचे युग हे मॉडर्न युग म्हणून आपण संबोधतो. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आदर्शाची गरज ही काळाची गरज आहे. काळाच्या गतीला उपमा देणे अवघड आहे. काळाला जर कशाची गती असेल तर ती फक्त काळाचीच. म्हणून भविष्य काळाच्या वाटचालीसाठी भूतकाळातील आणि तत्कालीन आदर्शांचा आदर्श वर्तमान काळात घेणं ही काळाची गरज आहे. स्वातंत्र्य प्राप्तीला 65 वर्षांहून अधिक काळ लोटला. अनेक ज्ञात अज्ञात मान्यवरांनी आपल्या प्राणांची बाजी लावून हे अनमोल असं स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिले. अनेकांना त्यासाठी प्राणही वेचावे लागले. अनेक जण त्यासाठी लढले, लढता लढता पडले, परंतु पडता पडताही लढले. आणि जगातील सर्वात मोठं प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून आपला भारत देश उदयास आला. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, परंतु ती टिकवण्याची जबाबदारी आता आपली आहे. जगाच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत. अनेक आव्हानांच्या फेऱ्यात आपला देश अडकलाय. अशात आपण 2020च्या महासत्ता भारताचे स्वप्न पाहत आहोत. समाजाच्या सर्व थरांतून त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. सध्याच्या युवक पिढीकडून तर सर्वात जास्त लक्ष आणि अपेक्षा आहे. मात्र सध्याची समाज व्यवस्था जराशी भरकटलेली दिसते. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी इत्यादी प्रश्नांमध्ये समाज गुंतलेला दिसतो. शिक्षण व्यवस्थेत बदलांची गरज दिसून येते. यंगिस्तानची यंगसेना काहीशा चुकीच्या मार्गाने जाताना दिसते. समाजाची ही विस्कटलेली घडी सावरण्यासाठी आपल्याला आदर्शांची गरज आहे. पुन्हा एकजूट होण्यासाठी आपल्याला आदर्शांची गरज आहे. प्रगतीचे नवे सेतू बांधण्यासाठी आपल्याला आदर्शांची गरज आहे. देशाची नवी शिखरे गाठण्यासाठी आपल्याला आदर्शांची गरज आहे. त्या 21व्या शतकात आपल्याला आदर्शांची गरज ही सगळ्यात जास्त आहे. तर मग पुन्हा प्रश्न पडतो की आपल्याकडे आदर्शांची कमतरता आहे. आपण जर इतिहासात शिरलो तर ध्यानात येईल की आपल्याकडे आदर्शांची खाण आहे. त्याचबरोबर आजही समाजात अनेक व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने समाजापुढे आदर्श घालून देताना दिसतात. आपल्या आजूबाजूला आपले आदर्श व्यक्ती आपल्याला सहज सापडतील. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक ती सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दी, जब देश में थी दिवाली वे खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में वे झेल रहे थे गोली,
जब हम बैठे थे घरों में वे झेल रहे थे गोली। असा देशभक्तांच्या देशभक्तीचा आदर्श आपल्या समोर आहे, संतांच्या शिकवणुकीचा आदर्श आपल्या समोर आहे, स्वामी विवेकानंदांसारखा मूर्तिमंत आदर्श आपल्या समोर आहे, शून्यातून स्वराज्य मिळवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर आहे, महात्मा गांधी गौतम बुद्ध यांच्या कार्याचा आदर्श आपल्या समोर आहे। चार काटक्या जमून घरटे बांधायचे आणि पिल्लांसह जगायचे, त्याला काय संसार म्हणतात? असा संसार तर कावळे चिमण्याही करतात, आपल्याला संसार करायचा तो आपल्या देशाचा, असे म्हणणाऱ्या विदा सावरकरांचा आदर्श आपल्या समोर आहे। मेरा रंग दे बसंती चोला म्हणत हसत हसत फासावर जाणाऱ्या भारत मातेच्या 3 सुपुत्रांचा, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंचा आदर्श आपल्या समोर आहे। त्याचबरोबर अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगातील सर्वोत्तम धावपटू बनणाऱ्या विल्मा रुडॉल्फचा आदर्श आपण घेऊ शकतो। चेंज वी नीड म्हणणाऱ्या बराक ओबामांचा आदर्श आपण घेऊ शकतो। लो एम इज क्राईम म्हणणाऱ्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सिद्ध करणाऱ्या एपीजे अब्दुल कलामांचा आदर्श आपल्या समोर आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा आदर्श आपल्या समोर आहे। अंतराळात तिरंगा फडकविणाऱ्या सुनीता विल्यमचा आदर्श आपल्या समोर आहे। या व्यतिरिक्तही अनेक आदर्श व्यक्ती आपल्या आजूबाजूला समाजात इतिहासात आपल्याला सहज भेटतील। याआधी सांगितल्याप्रमाणे व्यक्तींबरोबरच इतर बाबी आदर्श ठरू शकतात। निसर्ग आपला आदर्श ठरू शकतो, एखादे काव्य, एखादा लेख आपला आदर्श ठरू शकतो। जसे की IPS विश्वासराव नांगरे पाटलांना काही ओळी प्रेरणा देऊन गेल्या। त्या ओळी अशा होत्या, जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला पाहायचंय, ज्या शत्रूचा कुणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचंय, जिथं धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाही तिथे जाऊन मला धावायचंय, ज्यावेळेस माझे बाहू थकले, माझं शरीर थकलंय, समोर मला एव्हरेस्ट दिसतंय, त्यावेळी माझं एक एक पाऊल त्या दिशेने टाकायचंय, तो स्टार मला गाठायचा आहे। कुठलाही थांबा त्यासाठी घ्यायचा नाही, कुठलाही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही, मला सत्यासाठी झगडायचंय। त्यासाठी माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, परंतु कारण स्वर्गीय असलं पाहिजे। हे जग आदर्शांनी भरलं आहे, इथे आदर्शांची कमतरता नाही, गरज आहे फक्त आदर्शांचा आदर्श घेण्याची, खरंच आवश्यकता आहे योग्य आदर्श घेण्याची आणि तो बाळगण्याची, तसेच आदर्शांचा आदर्श घेऊन आपले जीवन आदर्श बनवण्याची। नवीन पिढीसमोर, समाजासमोर आपणही आदर्श प्रस्थापित करू शकतो, स्वतःचा आदर्श स्वतः बनून स्वतःचे जीवन नक्कीच घडू शकतो आणि इतरांचे। इथे जमलेल्या माझ्या तरुण मित्रांसाठी काही ओळी म्हणू इच्छितो। हे तरुणा, अंधारलेल्या जगाच्या कोपऱ्यात आदर्शांचा किरण गवसेल तुला, तो तू शोधित राहा। एक दिवस तू अर्जुनासारखा आदर्श बनशील, एक दिवस तू अर्जुनासारखा आदर्श बनशील आणि तुझ्या भारताला धरतीवरचा तारा बनवशील, तुझ्या भारताला धरतीवरचा तारा बनवशील। सर्वांना आपले योग्य आदर्श मिळावेत, आपल्या आदर्शांचा आदर्श घेऊन सर्वांनी आपले जीवन आदर्श बनवावे, आपला भारत देशही इतरांसाठी आदर्श व्हावा, अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझे मनोगत संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।